ऍग्रिकल्चर असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, हे कन्करंट म्हणजे दोन्ही ठिकाणी जे विषय असतात त्या संदर्भातला पण कायदा करायचा अधिकार आपल्याला आहे. आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. जर त्याच्यात ओव्हरलॅपिंग होत असेल, द लॉ मेड बाय द पार्लमेंट शॅल सुपरसीड स्टेट लॉज. पण आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. अध्यक्ष महाराजांच्या या वक्तव्यावरून कदाचित ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला असेल तो त्या ठिकाणी माननीय आशिष शेलार साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला, त्याच्यातनं उत्तर या ठिकाणी मिळाले. पण एक सांगतो की असा कायदा सन्माननीय अनिल देशमुख साहेबांच्या माहितीसाठी तेलंगणा राज्याने केला आणि तेलंगणा राज्याने कायदा केलाय. तो कायदा त्या ठिकाणी लागू आहे आणि ज्यावेळेस तेलंगणा राज्यामधल्या बोगस बी बियाण्याच्या खताच्या संदर्भातली माहिती घेता तो कायदा लागू झाल्यानंतर तिथे अशा प्रकारचे जे काही गुन्हे घडत होते शेतकऱ्याच्या फसवणुकीचे 80% कमी झालेले आहे. अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माहे जुलै 2023 अखेर खताच्या 252 मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला असून त्याचे मूल्य 73 लाख इतके आहे असे माननीय मंत्री महोदयाने नमूद केले आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या याबाबत स्पेसिफिक प्रश्न आहे. या कंपन्यावर आस्थागायत कोणती कारवाई केली? या कंपन्यावर फौजदारी करणार असल्याची घोषणा माननीय मंत्री महोदय इथे करणार आहे का? पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस खत विक्री झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने संबंधित जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली? आणि तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपली सर्व व्यवस्था अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना बोगस खत विक्री हा बळीराजाच्या सपनांशी खेळ असून क्रूर गुन्हा आहे. त्यामुळे बोगस खत विक्री हा आजीवनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी शासन कायद्यात बदल करणार का? सभापती महोदय, सन्माननीय मोहन मते साहेबांनी जो या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याबद्दल त्यांचा पहिला प्रश्न जो आहे की त्या बाबतीमध्ये मी सविस्तर थोडंसं उत्तर देणार आहे. राज्यात दर्जेदार व गुणवत्तेच्या खताची योग्य दरात विक्री होण्याकरिता कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत दक्षता घेण्यात येते. राज्यात गुणवत्तापूर्ण खत मिळवण्यासाठी 1131 खत निरीक्षकांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी आयुक्त स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. राज्य विभाग स्तरावर 395 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात 405 खत उत्पादकांची तपासणी करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण 43,527 विक्रेते असून 31,177 विक्रेत्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. 426 अप्रमाणित नमुन्याच्या पैकी 361 नमुने कोर्ट केस पात्र आहेत व त्यावर खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि 10 न्यायालयीन दावे दाखल करण्यात आलेले आहेत. माहे जुलै 2023 अखेर खताचा 252 मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला असून त्याचे मूल्य 73 लाख आहे. राज्यात 246 खत परवाने निलंबित करण्यात आलेत व 53 परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 539 ठिकाणी विक्री बंद आदेश दिलेले आहेत. राज्यात 17 पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांचा निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशके पुरवठा घेऊन शेतकऱ्याची फसवणूक, आर्थिक पिळवणूक होऊ नये याबाबत आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्देश देण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांना भरारी पथकामार्फत धडक मोहीम राबवून निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते व कीटकनाशके याचे शेतकऱ्यांना विक्री होऊ नये असल्यास कडक कारवाई केली जाते. या बाबतीत जो स्पेसिफिक प्रश्न नागपूरचा यांनी विचारलेला आहे, नागपूर जिल्ह्यात 12,204 खते विक्री केंद्राची तपासणी केली असून 8 विक्रेत्यांना विक्री बंद आदेश देण्यात आलेले आहेत. नागपूर जिल्ह्यात 171 नमुने तपासण्यात आले असून 10 नमुने अप्रमाणित आले असून सदर नमुन्यावर पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. नागपूर जिल्ह्यात बोगस खते विक्री निदर्शनास आलेली नाही किंवा तशी तक्रार आणखीन आतापर्यंत प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, तक्रार प्राप्त झालेली नसल्यामुळं आपण जे या ठिकाणी सांगितलेलं आहे, कुठल्या एका वर्तमानपत्रात त्या ठिकाणी बातमी आली, शेवटी ती बातमी सुद्धा आपण तक्रारीच्या स्वरूपामध्ये घेऊन आपण ती बातमी तक्रार म्हणून घेत नाही. स्पेसिफिक तक्रार नसल्यामुळे याच्यात पुढील कारवाई झालेली नाहीये.
म्हणून दुसरा जो या ठिकाणी प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय की अशा काही गोष्टी बोगस खत दिल्याच्या संदर्भामध्ये जर रीतसर तक्रार आली तर त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल, त्यांच्यावरती गरज पडली तर FIR सुद्धा केली जाईल। आणि जो तिसरा स्पेसिफिक प्रश्न त्यांनी विचारला की इथून पुढच्या काळामध्ये बोगस बियाणं असेल किंवा बोगस खताचा या ठिकाणी प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात वाढलंय, याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि कृषी विभाग म्हणून काय करणार, तर या ठिकाणी या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येच्या बैठकीमध्येच मंत्रिमंडळाचा निर्णय झाला। त्या ठिकाणी एक नवीन कायदा करण्याच्या संदर्भामध्ये आणि बोगस बियाणं आणि बोगस खत, फर्टिलायझर, पेस्टिसाइड या संदर्भात कुठल्याही प्रमाणात बोगस शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याच्यासाठी नवीन कायदा याच अधिवेशनामध्ये आणला जाणार आहे। सन्माननीय मंत्र्यांनी ते उत्तर दिलं, ठीक आहे, तक्रारी नसेल। याच्यामध्ये माझे 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। पहिला प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणात खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। DAP पहिले 1050 रुपये होतं, आता 1350 झालंय। 20-20-0 पहिले 850 रुपये होतं, आता 1200 रुपये झालंय। 10-26-26 पहिले 974 रुपये होतं, आता 1470 रुपये झालंय। सिंगल सुपर फॉस्फेट 280 होतं, आता 560 झालंय। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खताच्या किमतीमध्ये अध्यक्षमध्ये वाढ झाली आहे। ते रोखण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाची मदत घेऊन काही कारवाई करणार का, नंबर 1। नंबर 2चा प्रश्न तुम्ही बियाण्याच्या बाबतीत दिला। त्याच्या बाबतीत तुम्ही म्हटलं की मंत्रिमंडळाची बैठक झाली, आता त्याच्या बाबतीत आम्ही लवकरात लवकर कायदा आणणार आहे राज्य शासन। माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की राज्य शासनाला कायदा करण्याचा अधिकार आहे का, नंबर 1। हा सीड बिल 2004 हे केंद्र शासनाचं आहे। त्या सीड बिल 2004 मध्ये माननीय शरद पवार साहेब कृषी मंत्री, त्यांनी अमेंडमेंट आणलं 2011ला, दुसरं अमेंडमेंट आणलं 2014ला। हा संपूर्ण कायदा केंद्र शासनाचा। तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात तुमचे जे तपासणी अधिकारी राहतात त्या ठिकाणी एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये जर बोगस बियाणं आढळलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं, म्हणजे त्याला पनिशमेंट करण्याचं एवढंच तुमच्या हातात आहे। सीड बिल ऍक्ट हा केंद्र शासनाचा आहे। तुम्ही त्यांची मंजुरी घेतल्याशिवाय तुमच्या स्वतःच्या अधिकारात, राज्य शासनाच्या अधिकारात ही कारवाई करू शकत नाही। हे 2 प्रश्न माझे आहेत, त्याचं आपण उत्तर द्यावं विनंती। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी जो प्रश्न पहिला उपस्थित केला की खताच्या किमती या ठिकाणी वाढल्यात, अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस सत्ता पक्षाकडून यावेळेस कृषी विभागाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावावर उत्तर देताना मी प्रत्येक खताच्या किमती स्थिर आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या खताच्या किमती स्थिर आहेत, याचं रेकॉर्ड मी या ठिकाणी पटलावर सुद्धा दिलेला आहे। खताच्या किमती ह्या पूर्णपणानं आत्ताच्या एकूण पहिल्या प्रश्नाच्या संदर्भातला वेगळा प्रश्न आहे। आपल्याला खताच्या किमती कशा स्थिर आहेत याचा डेटा आपल्याला या ठिकाणी पटलावर ठेवता येईल, ते आपल्या माहितीसाठी मी देतो। अध्यक्ष महाराज, जो महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे की त्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की राज्य सरकारला बोगस बी बियाण्याच्या संदर्भामध्ये, फर्टिलायझरच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर खताच्या संदर्भामध्ये वेगळा कायदा राज्य सरकारला बोगस बियाणं। अध्यक्ष महाराज, प्रश्न त्यांनी जो उपस्थित केला ते बरोबर आहे, पण या राज्यामध्ये बीटी कॉटनच्या संदर्भामध्ये सुद्धा 2009ला आणि 10ला राज्य सरकारने एक कायदा या ठिकाणी केलेला आहे आणि तो कायदा या ठिकाणी या राज्यामध्ये अंमलात आहे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणी करत असताना त्या बीटी कॉटनचं जर बोगस बियाणं कुठं आढळलं तर त्या कायद्यानुसार, राज्यांनी केलेल्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाते। आता अध्यक्ष महाराज, मूळ प्रश्न त्यांनी विचारला की या बोगस बियाण्याच्या संदर्भात राज्य सरकारला या ठिकाणी कायदा करता येतो का, कारण हा केंद्राचा कायदा आहे। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एवढंच सांगतो आणि आपल्या मार्फत या सदनाला आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की याच्यात राज्य सरकारला स्टेट अमेंडमेंट सेंट्रलच्या कायद्यामध्ये करता येते, याची पूर्ण माहिती लॉ अँड ज्युडिशियरीकडनं आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आणि अध्यक्ष महाराज, जी
उपसमितीची या ठिकाणी बैठक झाली, ज्या उपसमितीमध्ये माननीय महसूल मंत्री, माननीय पाणी पुरवठा मंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री अशी 4 जणांची उपसमिती आहे. त्या 4 उपसमितीची एक बैठक झाली. परत आज या ठिकाणी 4 वाजता बैठक होणार आहे आणि यामध्ये स्टेट अमेंडमेंट करू शकतं ही खरी गोष्ट आहे. आणि याबाबत सीडच्या संदर्भातला कायदा अमेंडमेंट स्टेट करून आणू शकतं आणि त्या कायद्याची या ठिकाणी याच अधिवेशनामध्ये तो कायदा आणला जाईल आपल्या समोरच. हे अध्यक्ष महोदय आपल्याला या आपल्या सदनात सांगू इच्छितो. एक देतो. एक माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आज जे काही बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भातला एक सुंदर असा विषय शेतकरी हिताच्या बाबतीतला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही जी काही खतांची कंपनी आहे किंवा बियाण्याची कंपनी आहे त्याला अधिकृतरित्या केंद्राने किंवा राज्य सरकारने लायसन दिलेलं असतं. जो कोणी कृषी सेवा केंद्रवाला आहे तो त्याचा डिस्ट्रीब्युटर असतो, तो डीलर असतो. तो रीतसर त्याला बिलं देऊन त्या कंपनीकडून खतं किंवा बियाणे घेतो. असं असताना तो कृषी सेवा केंद्रवाला शेतकऱ्याला बिलं घेऊन ते खतं किंवा बियाणे विकतो आणि त्याच्यापासून जर का लॉस झाला तर त्याला सह आरोपी म्हणून कृषी सेवा केंद्रवाल्याला केलं जातं. जर का आपण लायसन दिलेली कंपनी खतं किंवा बियाणं देते आहे, कृषी सेवा केंद्रवाला पावती देऊन शेतकऱ्याला खतं किंवा बियाणं देतोय, तर माझं असं मत आहे किंवा असं माझा प्रश्न आहे की आपण जर का लूज बियाणं किंवा बिना पावतीचं जर एखादा कृषी सेवा केंद्रवाला विकत असेल तरच त्याला दोषी धरावं, अन्यथा 1 नंबरची पार्टी किंवा आरोपी म्हणून त्या खत कंपनीला, फर्टिलायझरच्या कंपनीला किंवा बियाण्याच्या कंपनीवर आपण कायदेशीर कारवाई करणार का आणि कृषी सेवा केंद्रवाल्यांना याच्यात निर्दोष धरणार का, हा असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. या बाबतीमध्ये आपण जो नव्यानं कायदा या ठिकाणी खत आणि बियाणं बोगस ज्या प्रमाणामध्ये होत आहे या राज्यामध्ये त्याच्या बाबतीत आणतोय, त्या कायद्यामध्ये याबाबत आपण स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. आपण करणार आहोत कायद्यामध्ये, ते आपल्या सगळ्याच्या सदनाच्या चर्चेत ते येणारच आहे. तर ही सूचना महत्वाची आहे अध्यक्ष महाराज, कारण बोगस बियाणं तयार करणारी कंपनी ही खाली डिस्ट्रीब्युटरला देते, डिस्ट्रीब्युटर हे कृषी सेवा केंद्राला या ठिकाणी विक्री केलं जातं. आता यामध्ये अध्यक्ष महाराज जबाबदार कोण? तर बोगस बियाणं जो खाली रिटेलर घेतोय किंवा कृषी सेवा केंद्रावाला घेतोय त्याला माहित नसतं की हे बोगस बियाणं आहे, तो खाली शेतकऱ्यांना देतो. म्हणून अध्यक्ष महाराज यामध्ये पहिला गुन्हा ज्यावेळेस दाखल होईल अशा पद्धतीनं नव्या कायद्यानुसार त्यावेळेस बोगस बियाणं ज्यांनी तयार केलेलं आहे तो मुख्य आरोपी असेल आणि त्यानंतर जर डीलरनी आणि कृषी सेवा केंद्राने शेतकऱ्याला फसवून बियाणं दिलं गेलं असेल आणि फसवून बियाणं देणं किंवा त्याला बियाणं घेण्याच्या संदर्भामध्ये आपण ज्याला अब्यूज म्हणतो, त्याला फूस लावून म्हणतो, अशा पद्धतीच्या जर काही गोष्टी आढळून आल्या तर त्या ठिकाणी तरच कृषी सेवा केंद्रावर आणि तशा डीलरवरती कारवाई त्या कायद्यामध्ये आपण प्रस्तावित करत आहोत. अध्यक्ष महोदय, पहिल्या आठवड्यामध्ये या विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर देत असताना एक गोष्ट बीटी बियाण्याचं जे सांगितलं आपण, तर मी कृषी मंत्री असताना तो कायदा आम्ही केला. विशेषतः तो कायदा यासाठी केला की बीटी बियाणं नवीन आलेलं होतं आणि त्याची किंमत 1800 रुपये एका पाकिटाची होते. ती आम्ही त्या कायद्यानं 600-650 रुपयापर्यंत खाली आणली होती आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो केस गेली, ती टिकली. अध्यक्ष महोदय, बियाणाचा कायदा जो आहे त्यामध्ये केंद्र सरकारचे कायदा असल्यामुळे आपल्या अडचणी आहेत, हा अनुभव आमचा आहे. यामध्ये काही मार्ग काढला असेल तर आम्हाला निश्चितपणे आनंद त्यामध्ये होईल. अध्यक्ष महोदय, हा दुसरा प्रश्न जो माननीय किशोर पाटील यांनी विचारला तो फार महत्वाचा या कारणानं आहे की तुमचं लायसन असलेले केंद्राचं स्टेटचे लायसन असलेल्या कंपन्या त्यांचं बियाणं किंवा खतं खराब निघाले आणि तुम्ही त्या कृषी सेवा केंद्रावाल्याला दोषी धरता, त्याला आरोपी करता. हा विषय त्यावेळेसही होता. त्यावेळेस अशा त्या सांगितलं गेलं की जी शृंखला असते गुन्ह्याची ती पूर्ण करण्याकरता त्याला घ्यावंच लागतं. अध्यक्ष महोदय, आता एक माहिती अशी मिळते आहे की औषधं जे आपल्या मेडिकलचे जे दुकान असतात माणसाकरता औषध देणारी,
त्यामध्ये मात्र त्या दुकानदाराला तुम्ही गुन्हेगार ठरवत नाही, तो जो देतो त्याला. इकडे मात्र गुन्हेगार ठरवतो. तर हा विषय आपल्याला हाताळावा लागेल आणि विनाकारण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मी पाहिलं की लक्ष घालताय, व्यवस्थित काळजीपूर्वक तुमचं चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, एक विषय आपल्याकडं मी दिला होता. मोठ्या मोठ्या कंपन्या, नावं सगळी मोठी, म्हणजे देश पातळीवरील खताच्या कंपन्या विशेषतः युरिया करता म्हणून को लिंकिंग करून अनेक गोष्टी देतात. मी तुम्हाला त्या बाबतीतला कागद सुद्धा दिला होता. आणि त्याचा गैरफायदा असा घेतला जातोय की खालचे जे विक्रेते असतात ते पुन्हा काही ना काही ज्याचा तुटवडा आहे किंवा मागणी ज्या गोष्टीची ज्यादा आहे, बियाणं असेल याच्यात, त्याच्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी सुद्धा त्याला घ्यायला भाग पाडतात. पेस्टिसाइड्स किंवा काही घ्यायला भाग पाडतात. हा अनुभव आज सुद्धा आहे राज्यामध्ये. एक फरक झालेला लोक सांगतायत. माझी मीटिंग सुद्धा काही लोकांबरोबर झाली, भेटण्याकरता आले होते. त्यांनी सांगितलं की आता बोगस टोळ्या, आम्हाला तो त्रास कमी झालेला आहे. परंतु आता याच्यामध्ये एक काळजी घ्यावी लागेल की आपल्या याच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या सर्व काही क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्याला असं काही विनाकारण खरेदी करायला लागतंय लिंकिंग मध्ये, असं होणार नाही. या दृष्टीनं तुम्ही कारवाई करणार का? अध्यक्ष महाराज, सन्माननीय थोरात साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाच्या काही सूचना कृषी विभागाच्या संदर्भात केल्या आणि नव्यानं कायदा होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी समाविष्ट कराव्यात आणि काही बाबतीत या नव्या कायद्याने विनाकारण कोणालाही त्रास होणे ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. अध्यक्ष महाराज, सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी कृषी विभागाची चर्चा होत असताना खताच्या संदर्भामधली काही लिंकेजेस करण्याची जी काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्या संदर्भातली एक यादी माझ्याकडे दिली आणि ती यादी दिल्यानंतर त्या सर्व कंपनीला आपण या ठिकाणी नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत. ही खरी गोष्ट आहे की ज्या खताची डिमांड राज्यात असते, देशात असते, त्यावेळेस ते खत देत असताना डीलरला जाणीवपूर्वक जी गोष्ट मॅन्युफॅक्चरर बनवतो, प्रोड्यूस करतो, तो विकल्या जात नाही. तो माल त्या विकल्या जाणाऱ्या मालासोबत लिंक केला जातो आणि तो लिंक करताना जर डिस्ट्रीब्युटरनी सांगितलं की माझी एवढी खताची डिमांड आहे, मला एवढा युरिया लागतो, तर त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर म्हणतो की ठीक आहे, तुझ्या डिमांड प्रमाणे मी खत देतो, पण त्याच्यासोबत ही लिंकेज तुला घ्यावंच लागेल, तर तुझ्या डिमांड प्रमाणे मी सप्लाय करतो. म्हणून अध्यक्ष महाराज, या ठिकाणी डीलर तो घेतो आणि डीलर तसंच पुढे रिटेलरला देतो. म्हणून या कायद्यामध्ये अशा लिंकेजेसच्या संदर्भामध्ये सुद्धा काही तरतुदी करण्याचा आपला प्रयत्न आहे. अध्यक्ष महाराज, म्हणून या ज्या काही सूचना आहेत, ज्या सर्वाधिक काळात या राज्यामध्ये कृषी विभागाचे मंत्री म्हणून थोरात साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि एक प्रयत्न आहे अध्यक्ष महाराज की येणाऱ्या खरीपाच्या हंगामापर्यंत एक असा पद्धतीचा डॅशबोर्ड जो कोविडच्या काळामध्ये राज्य सरकारने त्यावेळेस केला होता, बेडच्या संदर्भात, व्हेंटिलेटरच्या संदर्भात, ऑक्सिजनच्या संदर्भात, सर्वच गोष्टीच्या संदर्भात, तसा एक राज्य पातळीवरती डॅशबोर्ड एक कृषी विभागाचा तयार करायचा, ज्याच्यावर सर्व लायसन्सधारी जे काही कृषी सेवा केंद्र आहेत तिथपासून डिस्ट्रीब्युटर पासून ते मॅन्युफॅक्चर कंपनीने डिस्ट्रीब्युटरला कुठल्या आणि कुठल्या कृषी विभागाला या ठिकाणी आपण मागल्या काळात आपण असताना कृषी विभागाच्या कृषी सेवा केंद्रावरती किती शिल्लक आहे, काय बियाणं आहे, काय भाव आहे, ह्या सगळ्या बोर्ड लावण्याच्या संदर्भात कंपल्शन कायदा केला, त्यामध्ये आपण तरतूद केली, एक शासन निर्णय केला. तसाच एक नव्यानं डॅशबोर्ड करण्याचा एक आपला प्रयत्न आहे की ज्याच्यावर शेतकऱ्यांना एका क्लिकवर कुठल्या दुकानामध्ये किती माल आहे, खताचा तुटवडा आहे की खता आहे, लिंकेजेसच्या संदर्भात. आणि अध्यक्ष महाराज, एक मला काही दिवसच झाले हा विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर आणि मी कृषी विभागाच्या चर्चेचं उत्तर देत असताना अध्यक्ष महाराज या ठिकाणी हरकत आहे का? मंत्री महोदयांनी खिशातून हात काढावा. हात काढल्याने उत्तर बदलणार नाही. पुढे चला. अध्यक्ष महाराज, माझ्याकडे एवढं बारीक निरीक्षक आहे सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं आणि निरीक्षक करून ते कुठे गेलेत कळालंही नाही. म्हणजे आणखीन थोड्या वेळ निरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. पण अध्यक्ष महाराज, मी त्यांचे आभार मानेल की एवढी बारीक निरीक्षक असणं माझ्यावरती म्हणजे काहीतरी माझ्यात आहे. मुंडे साहेब, हात बाहेर काढून प्रश्न उत्तर बदलणार असेल तर
अध्यक्ष महाराज या ठिकाणी त्यांनी म्हणजे मी आता हात बाहेर काढलेला आहे, त्यामुळं स्वाभाविकच आहे की मी त्यांचं जे त्यांनी सांगितलं ते या ठिकाणी ऐकलं. पण हे पॉइंट ऑफ ऑर्डर मध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये कसं काय येतं हे अध्यक्ष महाराज आपण तपासून घेतलं पाहिजे. पण एक निश्चित सांगतो की या ठिकाणी थोरात साहेबांनी काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्यांनी अनेक काळ हा विभाग सांभाळलेला आहे. हा कायदा करत असताना सुद्धा मी आपलं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहे, आपल्या सूचना सुद्धा या ठिकाणी घेणार आहे. विखे पाटील साहेबांनी सुद्धा बऱ्याच काळ हा विभाग त्यांनी सांभाळलेला आहे, त्यांच्याही मार्गदर्शन सूचना काही घेणार आहे. आणि आमचा एक प्रयत्न असा सुद्धा या ठिकाणी कृषी विभागामध्ये चालू आहे की काही काळामध्ये काही या राज्यामध्ये खत अगदी बांधावर देण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी राज्य सरकारने कृषी विभागाचं धोरण म्हणून अवलंबली होती. नंतरच्या काळात त्याला खंड पडला, ते जमलं नाही. तर अशा पद्धतीचं एक धोरण आणता येऊ शकतं का, त्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी अध्यक्ष महाराज केला जाणार आहे. महाराज, हा प्रश्न शेतकऱ्यांचा सोबत धोकाबाजीचा प्रश्न आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. माझे दोनच प्रश्न आहे याच्यामध्ये की जेव्हा बोगस खत जेव्हा येते, सर्वात पहिले त्या बोगस खताच्या सॅम्पलचं आपण त्याचं सॅम्पल टेस्टिंग केलं पाहिजे त्या लॉटचं. आणि सॅम्पल टेस्टिंग केल्याशिवाय ते मार्केटमध्ये यायलाच नको, तशी आपली सिस्टम आहे. तर ती सिस्टीम जी कार्यरत करत नाही आणि त्याचा लॉट जो खराब किंवा बोगस एखाद्या कंपनीचा येतो तो तिला चेक केला पाहिजे. बोगस असेल तर त्याला आपण मार्केटमध्ये येऊ दिला नाही पाहिजे. ही सिस्टीम अजून आपल्याला वाढवण्याची गरज आहे. हे आपण वाढवणार का, नंबर एक. आणि दुसरा महत्वाचा विषय, हे जेव्हा केसेस जेव्हा दाखल होतात ह्या फक्त कंपनीच्या सेल्स मॅनेजरवर किंवा मॅनेजरवर, मी अनेक केसेस बघितल्या, फक्त सेल्स मॅनेजर किंवा मॅनेजरवर दाखल होतात, मालकावर दाखल होत नाही. मी 10 केसेस बघितलेल्या आहे. आणि त्या मालकावर दाखल होत नाही, तो सेल्स मॅनेजर सोडून दुसऱ्या कंपनीत चालला जातो, मग त्याचं कन्व्हिक्शन होत नाही, तो सापडत नाही, तो कोर्टच्या तारखावर येत नाही. मी अशा 5 केसेस बघितल्या आहे. म्हणून याच्या पुढे गुन्हा दाखल करताना जो कंपनीचा डायरेक्टर किंवा MD आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे बोगसचा, तरच याला बसू शकतात. हे आपण करणार काय? अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये, खऱ्या अर्थानं काही गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं. यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत, पण ज्या प्रमाणामध्ये आज तक्रारी येत आहेत, ज्या प्रमाणामध्ये बोगस खताच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्यानंतर फक्त मॅनेजरपर्यंतच जातं, मॅन्युफॅक्चररपर्यंत जात नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्व सदनाच्या लक्षात आहेत. ही पहिल्यांदाच आज या सदनात चर्चा होती, अशातला भाग नाही आहे. म्हणूनच अध्यक्ष महाराज या पुढे गोष्टी घडून येत म्हणून आपण कायदा आणायचा निर्णय केलाय. आणि त्या कायद्यामध्ये या सर्व गोष्टी तरतूद आपण या कायद्यामध्ये करणार आहे, ज्याच्यावर पुढीलच्या काळामध्ये या ठिकाणी अशी फसवणूक शेतकऱ्याची होणार नाही. आणि ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. पुन्हा देशमुख साहेब. अध्यक्ष महाराज, त्यांचा या प्रश्न सॅम्पल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं. अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस बाजारामध्ये ज्यावेळेस खत येतो, खत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की खताच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार या ठिकाणी सर्व गोष्टीची तपासणी करतं. आणि केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच वेगवेगळ्या राज्यामध्ये खताचा त्या ठिकाणी पुरवठा होतो. आता त्यामध्ये जर तक्रार आली तरच त्या खताची तपासणी केली जाते. आणि जेवढ्या खताच्या तपासण्या आपण केलेल्या आहेत त्या मी सुरुवातीलाच पहिल्या उत्तरामध्ये मी वाचून दाखवलेल्या आहेत. पुन्हा मी वाचून दाखवणार नाही, पण अध्यक्ष महाराज मी हे पटलावर ठेवतो. अध्यक्ष महोदय, माझी एकच परत माननीय कृषी मंत्र्यांना विनंती आहे की मी परत रिपीट करतो की राज्य शासनाला बोगस बियाण्याच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार नाही. हे कृषी मंत्री होते, यांना विचारा, यांचा मार्गदर्शन घ्या. ऐकून घ्या, एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत येते. एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्ट हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. मी या खात्याच्या तज्ज्ञांशी बोललोय केंद्र शासनाच्या, त्यांनी सांगितलं राज्य शासनाला अधिकार नाही. अधिकार तुम्हाला काय आहे? अधिकार तुम्हाला एवढाच आहे की एखाद्या दुकानदाराने काही बोगस केलं त्याला 25,000 दंड करायचा की 50 करायचं की बेलेबल करायचं की नॉन बेलेबल करायचं, तेवढा तुमचा अधिकार आहे. तुमचा अधिकार तेवढा नाही. एसेन्शियल कॉमोडिटी ऍक्टचा तुमचा अधिकार नाही, त्याच्या अंतर्गत तुम्ही करू शकत नाही. हा केंद्राचा अधिकार आहे. तपासून घ्या, तज्ञाचं मत घ्या, मग निर्णय घ्या. महाराज, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलाय त्यांचा दीर्घकाळ शासनामध्ये काम करताना गेलेला आहे. स्वाभाविक आहे की हा प्रश्न ज्यावेळेस आपल्या मनात आला त्यावेळेस हा कायदा करण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस राज्य सरकारने ही भूमिका घेतली त्यावेळेस राज्य सरकारने सुद्धा या सर्व गोष्टीची पूर्ण तपासणी केली. आणि याबाबत कायदे आपलं लॉ अँड ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये सुद्धा सल्ला मसलत आपण करतोय. ही दुसरी मीटिंग या ठिकाणी आपली होणार आहे. आज आहे त्याची मीटिंग.
हे खरं आहे की एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये ह्या सर्व गोष्टी येतात, पण अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक होते, ती फसवणूक झाल्यानंतर त्याची FIR होते किंवा एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला जातो, फसवणूक झाल्याचं ठरतं, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये अनेक तक्रारीचं निवारण व्हायला अनेक वर्ष त्या ठिकाणी जातात, त्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, 4-4, 5-5 वर्ष याचे निकाल लागत नाहीत. म्हणून अध्यक्ष महाराज या बाबतीमध्ये एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट किंवा केंद्राचा जो कायदा आहे त्या कायद्याला कुठेही कसल्याही प्रकारे ओव्हरलॅप होणार नाही आणि ती काळजी घेऊनच राज्याच्या आपल्या लॉ अँड ज्युडिशरीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी सल्लामसलत घेऊन आणि त्याचबरोबर आपलं राज्य सरकार केंद्राच्या या विभागाशी या कायद्याशी जो कायदा आहे आज प्रचलित कायदा, या प्रचलित कायद्यामध्ये अध्यक्ष महाराज 500 रुपयाचा दंड आहे, 1000 रुपयाचा दंड आहे आणि आजपर्यंत कधीच 3 महिन्यापासून 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. एकही उदाहरण अशी शिक्षा झाल्याचं या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्या समोर नाहीये. म्हणून हा कायदा करणं आवश्यक आहे, कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यांची फसवणूक होताना या सभागृहातल्या प्रत्येक सदस्यांनी याची चर्चा केलेली आहे आणि हा कायदा याच अधिवेशनात आणला जाईल. आशिष शेलारजी बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी प्रश्न विचारल्यावर सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे, कृषी आणि कायदा सुव्यवस्था हे दोन्ही विषय भारतीय संविधानाच्या कंकरंट लिस्टमध्ये आहेत का, नंबर 1. आणि ते जर कंकर लिस्टमध्ये असतील तर त्याच्यामध्ये केंद्रीय कायद्यामध्ये राज्य सरकारचे बदल सुचवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे ना? अध्यक्ष महाराज, सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. केंद्र सरकारचा कंकरन्स घ्यावा लागतो हा विषय आपण म्हणता आहे, वस्तुस्थिती आहे. आणि अध्यक्ष महाराज यामध्ये मुंडे साहेब रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये म्हणून ही बाब स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्सचा जेव्हा आपण विषय जेव्हा घेतो, म्हणजे या सभागृहाला कायदा करायचा अधिकार आहे का नाही, या सभागृहाला कायदा करण्यासाठी कुठच्याही इतर सभागृहाचा किंवा शासनाची परवानगी घ्यायची गरज नाही. नंबर 1, कुठच्याही शासनाची. आपल्याकडे जे स्टेट लिस्टमध्ये विषय आहेत त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आणि कायदा बनवायचा अधिकार हा या सभागृहाचा आहे. केंद्राची जी लिस्ट आहे त्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. आणि कन्करंट लिस्ट म्हणजे असे विषय, ऍग्रिकल्चर असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, हे कन्करंट म्हणजे दोन्ही ठिकाणी जे विषय असतात त्या संदर्भातला पण कायदा करायचा अधिकार आपल्याला आहे. आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. जर त्याच्यात ओव्हरलॅपिंग होत असेल, द लॉ मेड बाय द पार्लमेंट शॅल सुपरसीड स्टेट लॉज, पण आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. अध्यक्ष महाराजांच्या या वक्तव्यावरून कदाचित ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला असेल तो त्या ठिकाणी माननीय आशिष शेलार साहेबांनी सुद्धा प्रश्न विचारला, त्याच्यातनं उत्तर या ठिकाणी मिळालेलं. पण एक सांगतो की असा कायदा सन्माननीय अनिल देशमुख साहेबांच्या माहितीसाठी तेलंगणा राज्याने केला आणि तेलंगणा राज्याने कायदा केलाय, तो कायदा त्या ठिकाणी लागू आहे. आणि ज्यावेळेस तेलंगणा राज्यामधल्या बोगस बियाण्याच्या खताच्या संदर्भातली माहिती घेता तो कायदा लागू झाल्यानंतर तिथे अशा प्रकारचे जे काही गुन्हे घडत होते शेतकऱ्याच्या फसवणुकीचे 80% कमी झालेले आहेत. म्हणून आपण जे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे त्याच्यात आता मी आणखीन वाढीव काही सांगावं असं काही नाहीये. हा आपल्या लेजिस्लेशनला कायदा करण्याचा. चला आता पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न रोहित पवारजी आणि त्यानंतर बाळासाहेब. नाही पुढे अध्यक्ष महोदय, 28 मिनिटं झाली एका प्रश्नावर. एक चांगली गोष्ट आहे की आपल्या या विभागाला अतिशय तरुण असे मंत्री मिळालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आमच्या सर्वांची योग्य अशी अपेक्षा आहेच. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न करायचा आहे. जेव्हा सरकारकडनं विभागाकडनं धाडी केल्या जातात 28 मिनिटं त्याच्यामध्ये 28 मिनिटं प्रायव्हेट लोक इन्व्हॉल्ड असतात का, असा माझा पहिला प्रश्न आहे. जर त्याला आपलं उत्तर नाही असं असेल तर अकोल्यामध्ये ज्या धाडी झाल्या तिथं त्या धाडीमध्ये प्रायव्हेट लोक काय करत होते, ज्याच्यामध्ये हितेश नावाचे असतील, श्रीराम भाऊ महाजन असतील आणि दीपक गवळी
जर सरकारकडनं दाढी केल्या जात असतील, विभागाकडनं दाढी केल्या जात असतील, मग प्रायव्हेट लोक त्या दाढीमध्ये का इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्या मागे पैसा वसुली नाहीतर चुकीच्या कुठल्या गोष्टी आहेत का? तर अकोलेचा प्रकरणाचा अभ्यास आपण केला आहे का? केला नसेल तर करून आम्हा सर्वांना त्याची माहिती आपण देणार का? सन्माननीय अध्यक्ष महाराज, रोहित पवारांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, प्रश्न त्यांनीच विचारला आणि उत्तर सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक अध्यक्ष महाराज, मी काय आणखीन उत्तर वेगळं द्यावं असं काही त्यांनी ठेवलं नाही, कारण त्यांनीच सांगितलं की माझा हा प्रश्न आहे, उत्तर जर तुमचं नाही असेल तर पुढचा प्रश्न येतोय. मी उत्तर आहे नाही म्हणायच्या अगोदर त्यांनीच गृहीत धरलं की माझं उत्तर नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, अशा पद्धतीच्या काही गोष्टी समोर जर आल्या असतील तर त्याची नक्की चौकशी केली जाईल. चला, प्रश्न क्रमांक बाळासाहेब बोला. बाळासाहेबांचा घेऊ. अध्यक्ष महोदय, गेल्या आठवड्यामध्ये या प्रश्नाची, शेतीच्या प्रश्नाची बरीचशी बोललात ना चर्चा तुम्ही, आहे. एकदा बोललात. अध्यक्ष महोदय, राज्याच्या बहुतांशी भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलाय आणि अध्यक्ष महोदय, माननीय कृषी मंत्री महोदयांनी एक घोषणा केली की अशा तक्रारी असतील तर आम्ही त्यासाठी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या व्हॉट्सअप नंबरला किती प्रकारच्या तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत? अध्यक्ष महाराज, मी आता उत्तर देतोय. हे उत्तर देण्याच्या क्षणापर्यंत जवळजवळ 3000च्या पुढे, म्हणजे एकूण संख्या जर सांगायची झाली तर जो व्हॉट्सअप नंबर मी कृषी विभागाचं उत्तर देताना पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनाच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या सदनाच्या माध्यमातून दिला होता, त्यात बियाण्याच्या संदर्भामध्ये 392 तक्रारी आल्या, खताच्या संदर्भामध्ये 210 तक्रारी आल्या, खत लिंकिंगच्या संदर्भामध्ये 32 तक्रारी आल्या, कीटकनाशकाच्या संदर्भामध्ये 61 तक्रारी आल्या, इतर अशा मिळून 2796, म्हणजे एकूण 3491 तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि या तक्रारी आपण रोज मॉनिटर करतोय, रोज खाली विभागाला सांगतोय आणि विभागाला सांगून त्या ठिकाणी तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महाराज दिले गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं उत्तरात अध्यक्ष महाराज 3ऱ्या नंबरचं उत्तर यांनी देत असताना सांगितलं की हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं की शेतकरी त्याला सगळेच जण मारतात. यांच्या विभागाचे जे अधिकारी आहेत ज्यांची नेमणूक आपण केलेत असं सांगितलं या ठिकाणी, कुंपणच शेत खाते आहे. खत विक्रेते, खत कंपन्या, बियाणं कंपन्या, या सगळ्या कंपन्यांचं साठं लोटं राहतं हे तुम्हाला पण माहिती आहे. जसं आता रोहित पवारांनी आपले काही आपल्याच मंत्र्यांचे पीए जाऊन त्या ठिकाणी रेट मारला हा तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यावर काही अजूनही गुन्हे दाखल झाले नाही, ते कारवाई नाही. पण अध्यक्ष महाराज, आपलेच असं म्हणतायत, मी 15 दिवस झाले या विभागाची जबाबदारी घेऊन. त्यांचा जर काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर त्या पद्धतीने स्पेसिफिक विभाग म्हणून पण त्यांनी मंत्र्यांची पीए असं बोलल्यामुळं मी या ठिकाणी हरकत घेतली, बाकी काय नाही. मी तुमच्या पीएचं नाही म्हटलं, मागच्या कृषी मंत्र्याचं पीए म्हटलं, मागच्या कृषी मंत्र्याचं. हा शेतकऱ्यांचा इश्यू, मला याच्यात राजकारणात जायचं नाहीये. पण अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना किती दिवस लुबाडणार? मी गेले 30 वर्ष या सभागृहात अध्यक्ष महाराज, आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये नकली बियाणं, नकली खताचा विषय आला. कायदा आपल्याला करता येत नाही, नाही करतात, त्याच्यावरही चर्चा झाली आणि आता आपण त्याचं स्पष्टीकरण दिलं अध्यक्ष महाराज. पण आमच्या जो व्यवस्था आहे, आमच्या विभागाची व्यवस्था आहे, तुम्ही त्यांच्या नेमणुका करतात, मग हे लोक काय करतात? यांच्यावर कुठेतरी ऍक्शन घेतली का आपण लोकांनी? मी कुंपणच शेत खाते आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि ज्यावेळेस नकली बियाणं उगवत नाही किंवा नकली खतं जेव्हा मिळतात त्यावेळेस शेतकऱ्यांच्या तक्रारी साध्या घेतल्या जात नाही, हे वस्तुस्थिती आहे या ठिकाणी. आणि त्यावेळेस शेतकरी सगळा उद्ध्वस्त होतो आणि मग आत्महत्या करतो. आत्महत्याच्या कारणामध्ये हा सुद्धा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला आज या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकार या पद्धतीच्या जे काही चुकीचं शेतकऱ्यांना फसवणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर आम्ही प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण लगाम लावू अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. कायदा बनवाल, नंतर कायद्याच्या नंतर आपण करू. आपल्याजवळ खूप सारे कायदे आहेत. फसवणुकीचा कायदा आहे, त्याला काही वेगळा कायदा करायची गरज नाहीये.
हे फसवणूक आहे. आणि या फसवणूकमध्ये कसं आपल्याला गृह विभागाचे, आता गृहमंत्री इथं माझी बसलेले आहेत, आता आमचे मित्र इथं नाही आहेत, आपण तर सगळ्यांना खोट्या केसेस लावून आजकाल तर कोणाकोणाला कुठे फसवतात ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जे लोक या अन्नदात्याला जे फसवतात, त्याला लुबाडतात, त्यांचं आयुष्य बर्बाद करतात, अशा लोकांसाठी शासन काय कारवाई करेल आणि तातडीनं करेल याची भूमिका मंत्री महोदयांनी स्पष्ट करावी. अध्यक्ष महाराज, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला, अतिशय पोटतिडकीने त्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना राज्यातल्या मांडल्या. पण अध्यक्ष महाराज, या ठिकाणी ज्या वेळेस हा विभागाची जबाबदारी घेतली आणि कृषी प्रस्तावावरती मी उत्तर देताना ज्या पद्धतीनं काही गोष्टी समोर आणल्या, त्यावेळेस सन्माननीय थोरात साहेबांनीच प्रश्न उपस्थित करत असताना एक सभागृहाच्याच या ठिकाणी विभागात सर्वांना जाणीव करून दिली की या विभागाने आत्ता ज्या काही कारवाया चालू केल्या त्याच्यामध्ये कुठंतरी बोगस बियाण्याच्या संदर्भात असतील, खताच्या फसवणुकीच्या संदर्भात असतील किंवा लिंकिंगच्या संदर्भामध्ये थोड्याशा तक्रारी कमी झाल्या, असा आपण स्वतःच या ठिकाणी कबूल केलं. कदाचित ते जर नानांनी थोडंसं ऐकलं असतं तर पुढे आणखीन थोडंसं या ठिकाणी प्रश्न व्यापक करता आला असता. अध्यक्ष महाराज, आपण काही कारवाई केली नाही या विभागानं असं नाही आहे. यामध्ये KPR कंपनीचे नमुने अप्रमाणित असल्याने संबंधित कंपनीची विक्री परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र मी सांगतो आपल्याला सर, फर्टिलायझर महाराष्ट्र फर्टिलायझर अँड केमिकल्स नांदेड महाराष्ट्र दाणेदार मिश्र खत उत्पादक औरंगाबाद यांच्याकडील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कंपनीचा परवाना निलंबित केलेला आहे. मैं कस्तूरी एग्रो फर्टिलाइजर्स पुणे, मैं सेवा टेक्नो इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड पुणे व मैं गीता जी पेस्टिसाइड इंडस्ट्रीज जिल्हा पुणे या खताचे नमुने मोठ्या फरकाने अप्रमाणित आढळून आल्याने तिन्ही कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात निलंबित केलेत. सुपर ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लातूर या कंपनी विरुद्ध प्राप्त तक्रारी अनुषंगाने खते व कीटकनाशकाचे परवाने 6 महिन्याकरता निलंबित केलेले आहेत. मैं भाटिया भूमिपुत्र ट्रेडको सांगली यांनी क्रियाशील घटकांचे प्रमाण मापदंडापेक्षा अल्प प्रमाणात आढळून आल्याने कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. प्रतिभा बायोटेकचे सुद्धा या ठिकाणी निलंबित करण्यात आले. अशा अनेक कारवाया मला सांगता येतील. पण अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस फसवणूक होते त्यावेळेस त्या ठिकाणी फसवणुकीचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण प्रचलित कायद्यानुसार ज्यावेळेस आपण फसवणूक झाल्याचं गृहीत धरतो तर फसवणूक, बोगस, अप्रमाणित आणि प्रमाणित याची व्याख्या ठरवणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठीच आपण हे कायदा करतोय. अप्रमाणित, प्रामाणिक आणि अप्रमाणिक हा ज्यावेळेस आपण प्रमाणित आणि अप्रमाणित आपण ज्यावेळेस ह्याची व्याख्या करतो त्यावेळेस स्वाभाविक एखादं सीड आहे, त्या सीडचं जे उत्पादन क्षमता आहे ती 70% असली तरी ते प्रमाणित आहे. आजच्या प्रचलित कायद्यानुसार 50% असली तरी ते प्रमाणित आहे. 50%च्या खाली आल्यानंतर अप्रमाणित आहे. मग या प्रमाणित आणि अप्रमाणित मध्ये नेमका बोगस हा शब्द कुठे आणायचा आणि त्याच्यावरती कारवाई काय करायची? आणि ज्यावेळेस अप्रमाणित खत पहिल्यांदा बियाणं सापडतं त्यावेळेस त्याची पहिली तपासणी होते, मग कारवाई केली जाते बंदची, त्याला दुसरी संधी दिली जाते. दुसरी संधी दिल्यानंतर त्याच्या 2 महिन्याचा काळ जातो, तोपर्यंत या ठिकाणी फक्त त्याची विक्री बंद केली जाते, बाकी कुठली कारवाई होत नाही. आणि दुसऱ्या टेस्टिंग नंतर ज्यावेळेस अप्रामाणिक आहे असा विषय आल्यानंतर ते प्रकरण कोर्टाची केस दाखल करण्याच्या संदर्भापर्यंत येतं, त्यावेळेस आपल्याला दाखल करता येतं. म्हणून प्रचलित कायद्यानुसार आपण ज्यावेळेस 420च्या केसेस दाखल करायच्या म्हणतो तर ते हा कायदा झाल्यानंतर निश्चितच मोठ्या प्रमाणात होतील. पण आता जर प्रथमदर्शनी अशा पद्धतीनं जर कुठले प्रकरण समोर आले तर 420 प्रमाणे या ठिकाणी केसेस दाखल करण्याच्या बाबतीत मी विभागाला कळवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदा राज्य सरकारचे आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की हा कायदा करण्याकरता 4 लोकांची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने ज्यावेळेस हा कायदा तयार केला त्यावेळेस कृषी सेवा केंद्रांचा एक प्रतिनिधी की हा कायदा पारदर्शक व्हावा याच्यासाठी केंद्र सरकारने कृषी सेवा केंद्रांचा एक प्रतिनिधी घेतलेला होता. तसा प्रतिनिधी आपण राज्यातून घेणार का? तो घ्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो. दुसरा एक अध्यक्ष महोदय असा विषय की आपण पीक विम्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातले 7 तालुके वगळले गेलेले आहेत.
माझ्या मतदारसंघात जवळपास 850 ते 900 हेक्टर सोयाबीन असताना ते शेतकरी ह्या पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. तर 31 जुलैपर्यंतच फक्त त्याची मुदत आहे. त्याच्यामुळे ते 7ही तालुके आपण या सोयाबीन करता पीक विम्यामध्ये घ्यावे अशा पद्धतीची विनंती करणार आहे. आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की माझ्या मतदारसंघात एक होळ नावाचं गाव आहे. ते गाव 3 वर्षापासून पीक विम्याच्या साईडवरच दिसत नाहीये. त्याच्यामुळे ते पूर्णच्या पूर्ण गाव हे पीक विम्यापासून वंचित राहत आहे. एक तर त्यांना आपण ऑफलाईन परवानगी द्याल का किंवा तात्काळ त्याला या साईडवर उपलब्ध करून द्याल का, हे असे माझे 3 प्रश्न आहेत. सभापती महोदय, खरं तर हा एकूण जो प्रश्न आहे त्याच्या फार व्यापक स्कोप मधून त्यांनी विचारला गेलेला आहे, पण तरी पण या ठिकाणी मी उत्तर देतो. सभापती महोदय, या ठिकाणी त्यांनी बोगस बियाणाचा कायदा करण्याच्या संदर्भात कृषी सेवा केंद्राचा एखादा प्रतिनिधी घ्यावा या संदर्भामध्ये एक विषय मांडला. पण सभापती महोदय, मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ही उपमंत्रीची समिती या ठिकाणी नेमलेली आहे. त्यामुळं एक विषय निश्चित आहे की यामध्ये आम्ही ज्या प्रोड्युसर कंपनी आहेत, त्यांच्या ज्या संघटना आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि कृषी सेवा केंद्राच्या ज्या या राज्यात संघटना आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे ते पण या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. पण यामध्ये त्यांचा कुणीतरी घ्यावा, मग मॅन्युफॅक्चररचा घ्यावा, मग ही या अधिवेशनात हा कायदा होणं शक्यच होणार नाही. म्हणून त्यांचे जे अडचणीचे विषय, ते अडचणीचे विषय आपण समजून घेतलेले आहेत आणि या कायद्यातून जे अतिशय इमानदारीनं कृषी सेवा केंद्रावाला असेल, डिस्ट्रीब्युटर असेल किंवा उत्पादक कंपनी असेल, जे काम करतायत त्यांना कुठेही अडचण येणार नाही असा आपण हा कायदा या ठिकाणी बनवतोय. त्यांनी काही विम्याच्या संदर्भामध्ये विषय काढले, ते तपासून त्यावर कारवाई करताना शब्द दिले. चला, प्रश्न क्रमांक 2. महोदय, प्रश्न क्रमांक 68,174. कोण आहे? प्रश्न क्रमांक 68,174. सभापती महाराज अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझे स्पेसिफिक असे 2 प्रश्न आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा अंतर्गत हदगाव व मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात ठिबक व तुषारसह अन्य योजनेतही गैरप्रकार झाला आहे. मुखेड तालुक्यात कृषी अधिकारी व दलाल यांनी काही एजन्सी व वितरकांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांचा अपहार करण्यात आल्या असल्याचे माहे एप्रिल 2023च्या दरम्यान निदर्शनास आले. हे खरे आहे का? ठिबक सिंचन योजना, स्प्रिंकल इलेक्ट्रिक मोटार खरेदी अनुदान व लाभार्थ्यांना लाभ दिला नाही. संबंधित ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र मुखेड व वैष्णवी इरिगेशन एजन्सी मुखेड या एजन्सी धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, परंतु इतर कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली नाही. तरी कृषी केंद्रांसह दोषी कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का? अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, जो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प या राज्यात राबवला गेला, ज्याच्यामध्ये जागतिक बँकेत 70% वाटा आहे कर्जाचा आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने 30% भरायचा. अध्यक्ष महाराज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाने 2018 पासून 6 वर्षासाठी या ठिकाणी चालू केला. आता दुसरा टप्पा आपण या ठिकाणी चालू करतोय. अध्यक्ष महाराज, अशा पद्धतीची जी काही तक्रार त्यांनी सांगितली आहे, ती तक्रार या ठिकाणी प्रत्यक्षात कुठेही आलेली नाहीये आणि त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आता सन्माननीय सदस्यांनी जी सांगितलं ती या ठिकाणी बोलले ते खरं समजून आपला हा प्रचलित नियम आहे या सदनाचा, त्याबाबत नक्कीच चौकशी करून जर कोणी दोषी आढळतील त्या बाबतीमध्ये कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महाराज, इतर गावाच्या संदर्भामध्ये जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला कृषी सेवा केंद्राच्या संदर्भामध्ये की ज्यांनी या बाबतीत काही चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यावर जर तिथल्या कृषी अधिकाऱ्यांनी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली नसेल तर त्याबाबतही चौकशी करून कारवाई करण्याचं या ठिकाणी अध्यक्ष महाराज मी विभागाला कळवतो. महाराज, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागासाठी आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी. पण याच्यामध्ये जी गावं पोखरा या योजनेमध्ये निवडल्या गेली होती त्या अनेक गावातल्या ती योजना पूर्ण व्हायच्या पहिलेच याची साईट बंद झाली.
माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट आणि समुद्रपूर या भागातल्या कमीत कमी 35 गावाचा याच्यामध्ये समावेश होता. त्यातले 15 गावं अशी आहेत की त्याची साईड ओपन झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभच मिळाला नाही. त्यामुळे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की पोखरामध्ये जी गावं याच्यामध्ये घेतलेली आहे पण त्याची साईड बंद आहे आणि साईट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मिळू शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की जे पोखरा गावं ज्यामध्ये घेतलेली आहे या कार्यक्रमामध्ये त्या गावातल्या बंद असलेल्या साईट सुरू करून किंवा मग ऑफलाईन तरी त्या शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन त्या गावातली योजना आपण पूर्ण करणार काय? अध्यक्ष महाराज, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये या ठिकाणी ज्या गावांचा पूर्वी टप्पा 1 मध्ये 16च जिल्ह्याचा समावेश होता, तर आता जवळजवळ 21 जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. पण यामध्ये अनेक मान्यवर सदस्यांची अशी मागणी आहे की पूर्वी ज्या पोखराच्या माध्यमातून काही गावामध्ये कामं झाली, जी अर्धवट झाली, जी पूर्ण होणं आवश्यक आहे, अशा गावांचा सुद्धा विचार करावा. अध्यक्ष महाराज, मी याच आणि काही गावात या ठिकाणी पोखरामध्ये समावेश असून सुद्धा तिथं पोखराच्या योजनेचा लाभ त्या गावकऱ्यांना मिळाला नाही, असे सुद्धा काही गाव आहेत. अध्यक्ष महाराज, याबाबत पुढच्या आठवड्यामध्ये पोखराची बैठक लावतोय आणि त्या बैठकीमध्ये असे गावं जी गावं पूर्वीच्या टप्प्यात होते, टप्पा 1 मध्ये होते, त्या गावांना सुद्धा या ठिकाणी जर लाभ मिळाला नसेल तर त्यांना सुद्धा टप्पा 2 मध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये जिथं अर्धवट गावामध्ये अर्धवट या ठिकाणी पोखराची कामं झालेली आहेत ती पूर्ण करण्याच्या संदर्भात त्या सुद्धा गावांचा विचार केला जाईल. आणि अध्यक्ष महाराज, या ठिकाणी एक प्रयत्न आहे की नक्कीच आपल्या मार्फत या ठिकाणी सदनाला कळवू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या सोबत या ठिकाणी कृषी विभागाचा मंत्री म्हणून चर्चा करून आणखीन थोडीशी या पोखराची व्याप्ती वाढवता येईल का याचा सुद्धा स्तरावर विचार करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांना मी 3 प्रश्न विचारू इच्छितो. पहिला, अध्यक्ष महोदय, जे काही मंत्री महोदय या ठिकाणी पूर्वस्थळ पाहणी होते, पूर्वस्थळ पाहणी, त्या पूर्वस्थळ पाहणीच्या अनुषंगाने आणि अध्यक्ष महोदय ज्यानंतर आपण मोका तपासणी करतो की म्हणजे पूर्वस्थळ पाहणी करून अध्यक्ष महोदय ज्यावेळी आपण परवानगी देतो आणि त्याच्यानंतर मोका तपासणीला जातो, तर मोका तपासणीमध्ये एवढा उशीर मंत्री महोदय हे अधिकारी लावतात, सुपरवायझर आणि कृषी सहाय्यक, की त्यामुळे खूप मोठ्या पद्धतीनं दिरंगाई होत असल्यामुळे त्या सगळ्या म्हणजे 4-4, 6-6 महिने म्हणजे जर एखाद्याने फळबाग लावला किंवा तुषार सिंच लावला, ड्रीप लावलं, अस्थिरीकरण केलं, हे सगळं केलं जातं. 1-2 लाख रुपये त्याच्यासाठी मंत्री महोदय खर्च केला जातो आणि त्यानंतर 4-4 महिने त्याला पैसे येतच नाही आणि मग काहीतरी चिरीमिरी दिल्याशिवाय त्या ठिकाणी त्याची बिल वर डेस्क 5 आणि डेस्क 6 ला पाठवलं जात नाही आणि त्याचा परिणाम अध्यक्ष महोदय शेतकरी वर्ग मोठ्या पद्धतीनं नाराज होतो. आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय काय उपाययोजना केली जाणार की यामध्ये दिरंगाई होऊ नये, हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की 28 घटक या संपूर्ण पोखरामध्ये आहेत. फक्त 3 घटकाची मंत्री महोदय या ठिकाणी काम केलं जातं, कारण हवामान अनुकूल शेती पद्धती यासाठी पोखरा आहे. हवामान अनुकूल शेती पद्धती करायची, पण दुर्दैवानी सीड प्रोडक्शन असो, नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा विषय असो, या सगळ्या संबंधांनी कुठलंही काम त्या ठिकाणी होतानीचं चित्र पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळं अन्य जे घटक आहेत, फक्त 2-3 घटक जर सोडले, ड्रीप आणि फळबाग हे सोडलं तर बाकी काही जास्त होत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने जो हवामान अनुकूल शेती पद्धतीचा जो आत्मा आहे किंवा जो उद्देश आहे तो साध्य होतानीचं चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्याचा आढावा घेऊन आपण खऱ्या अर्थाने ते पर्पज सॉल्व्ह होतं का नाही या संदर्भात सुद्धा अभ्यास होण्याची कृषी विभागाकडून आवश्यकता अध्यक्ष महोदय. आणि नंबर 3, टप्पा 2 केव्हा सुरू होणार आणि त्याच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय जे काही महत्वाचे गाव आहेत ते कशा पद्धतीने निवड केली जाणार. अध्यक्ष महाराज, सर्वप्रथम सन्माननीय टोपे साहेबांनी जो पोखराच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला तो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की मोका तपासणीला या ठिकाणी फार वेळ लागतो. लाभार्थ्याची निवड होते, लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी
निवड झाल्यावर त्याची मोका तपासणी केली जाते. त्याच्यानंतर तो जो लाभ घेणार आहे तो ज्या वेंडरकडनं घेतो त्याला पूर्ण टॅगिंग आहे आणि हे डीबीटी फॉर्मॅटवरती जातं. पण अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे की काही प्रकरणामध्ये मोका तपासणीसाठी जर कृषी विभागाकडून उशीर होत असेल असा आपण प्रश्न उपस्थित केलाय. येणाऱ्या बैठकीमध्येच या ठिकाणी कृषी विभागाकडून त्या पोखराच्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी कालबाह्य कार्यक्रम एकदम त्या वेळेतच मोका तपासणी झाली पाहिजे असा कार्यक्रम आपण देऊन या पोखराच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज थोड्याफार प्रमाणात होतोय तो सुद्धा दूर केला जाईल. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की पोखराच्या संदर्भात नाराजी आहे, पोखराच्या संदर्भात काही गोष्टी अडचणीच्या आहेत. पण अध्यक्ष महाराज, मला हेच सांगायचं आहे की पहिल्या टप्प्यातच पोखराची ही योजना एवढी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना विनंती आहे, सदस्यांना विनंती आहे, त्या योजनेचं नाव पोखरा नाही, त्याचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना. आणि जे अधिकारी पोखरा लिहितील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महाराज, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितली खरी गोष्ट आहे की ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना आहे आणि या योजनेच्या संदर्भात फक्त अधिकाऱ्यांनीच पोखरा नाव घेतल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई नाही, तर सदस्यांनी सुद्धा, आपण सगळ्यांनी मंत्री म्हणून मी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की अध्यक्ष महाराज, दुसऱ्या टप्प्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात फार चांगला प्रतिसाद मिळाला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मागणी केली. म्हणूनच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या ठिकाणी आपण करायचं ठरवलंय आणि टप्पा 2 मध्ये जवळजवळ 6000 गावांना या ठिकाणी आपण घ्यायचंय. 5 जिल्हे अधिकचे ऍड केलेले आहेत आणि आपल्याला हे किती तारखेपासून या ठिकाणी टप्पा 2 चालू होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी ठीक आहे 5 जिल्ह्यामध्ये पुढे जाऊया. जर यादी झाली तर त्यात तिसरा जळगाव आहे, प्रश्न घेऊया. त्यात नाशिक मध्ये एकच तालुका होता. चला आपण ती यादी मला या 5 जिल्ह्याची यादी मी पटलावरती या ठिकाणी शेवटचा प्रश्न महिला आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज, अतिशय हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ टप्पा 2चं काम या ठिकाणी नानाजी देशमुख या ठिकाणी सांगितलं जातात की 28 घटकात याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारताना धन्यवाद. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारताना सन्मान्य सदस्यांनी ठिबक व स्प्रिंकलर योजनेचं सुद्धा इथे मेन्शन केलेलं, तर ती जी योजना आहे ती कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ही योजना येते. ह्याच्या अंतर्गत वेगळे सारे योजना आहेत, जसं राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिक योजना असेल, स्टेट पुरस्कृत कृषी योजना असेल, असे वेगळे जे आहे PM सिंचन स्कीम, ठिबक स्प्रिंकलर हे सगळे आहेत. तर अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मंत्री महोदय कुठेही या स्कीमचं अनुदान कुठल्याही शेतकऱ्यांना भेटलेलं नाहीये. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य मंत्री महोदयांना आहे की आपल्या दोघांचा जो जिल्हा आहे बीड, तिकडे नियरली 10 ते 15 कोटी शेतकरी ह्यांना या अनुदानपासून वंचित आहेत. तर आपल्या बीडच्या शेतकऱ्यांना आपण हे अनुदान देऊ शकणार का आणि देणार का, ह्याचे माझा प्रश्न आहे. धन्यवाद. अध्यक्ष महाराज, या म्हणजे तसा आकडा चुकलेला आहे. या बाबतीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 1 मधला काही निधी राहिलाय असं त्यांचं जर म्हणणं असेल तर त्याचं स्पेसिफिक जर त्यांनी एखादा प्रश्न उपस्थित केला, एखादं नाव सांगितलं तर त्या बाबतीमध्ये नक्कीच हे विभाग दखल घेईल. आणि असे काही प्रकरणं राहिलेत की ज्यांचे देयक देणं बाकी आहे त्यांचे देयक सुद्धा तात्काळ देण्यात येतील. आणि यामध्ये बीड जिल्ह्याच्या संदर्भात 15 कोटी नाही तर बीड जिल्हा हा पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा नानाजी देशमुख मध्ये होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पूर्ण बीड जिल्हा हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये समाविष्ट आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आता. वरपुरकर साहेब, शेवटचा एकदम. अध्यक्ष महोदय, या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या संदर्भात ही एक योजना आहे, दुसरी महाबीटीची एक योजना आहे. अध्यक्ष महोदय, या 2 योजनेमध्ये जे नानाजी देशमुख कृषी योजनेमध्ये काही गावाला आपण मुदतवाढ देणार का, हा 1 नंबर 1 प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की भूधारकाला आपण 75% नानाजी देशमुख याच्यामध्ये देतो,
आणि महाबीटीच्या याच्यामध्ये जवळपास बहुतारकाला 45% देतो. हे दोन्ही अनुदान 2021 पर्यंतच अनुदान आलेलं, दुसरं अनुदान आलेलं नाही आणखी. तर ह्या दोन्ही योजनेमध्ये नानाजी देशमुख संजीवनी देशमुख योजना आणि महाबीटी योजना या दोन्हीचा योजना एकदम देणार का, एवढं सांगतो. अध्यक्ष महाराज, सन्माननीय वरपुडकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, यामध्ये जे उर्वरित गावं आहेत, ज्या गावाच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, त्या गावांचा विचार सुद्धा टप्पा क्रमांक 2 मध्ये करण्यात येईल, हे अगोदर मी आपल्याला सांगितलं. आणि आपण जे 75% आणि 45%च्या संदर्भातला विषय केला, जी देयक 21 नंतर दिले गेलेली नाही, त्याची पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी देयक देण्याची जबाबदारी या विभाग घेतोय. चला, प्रश्न क्रमांक 3. उद्या प्रश्न क्रमांक 3. 69,005. अध्यक्ष महाराज, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आणि शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध व्हावा हा शासनाचा मूळ उद्देश असतो. मात्र यात आपण पाहिलं की या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी शासन उदासीन आहे, हे मी म्हणत नाही, तर शासनाने दिलेल्या उत्तरात या ठिकाणी म्हटलेलं आहे. राज्यात एकीकडे शेतकरी या कर्जमाफीमुळे आत्महत्या करत आहे आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर मिळणाऱ्या अनुदानाच्या बाबतीत शासन उदासीन असलेलं आपल्याला दिसत आहे. तर अतिशय महत्त्वाचं अभियान म्हणून राष्ट्रीय कृषी अभियांत्रिकीकरण अभियान हे शेतकऱ्यांसाठी आपण राबवलं आणि त्यात आपण बघितलं की साधारणतः शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून सगळं साहित्य त्या ठिकाणी खरेदी केलं. मात्र मागील 4-6 महिन्यापासून या अभियानाच्या माध्यमातून मिळणारं अनुदान हे शेतकऱ्यांच्या आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं नाही. तर सन्माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक 3च प्रश्न माझे या संदर्भात आहे की उर्वरित अभिमन्यू पवार, आपल्या जागेवर बसा. प्रलंबित असणारं शेतकऱ्यांच्या साहित्याचं अनुदान आपण कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आणि यापुढे शेतकऱ्यांच्या साहित्यांना अनुदान वेळेवर मिळणार का? आणि तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हंगाम सुरू होण्याआधी अनुदान विलंबात शासन म्हणून आपण त्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारणार का? अध्यक्ष महाराज, जो स्पेसिफिक प्रश्न सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी विचारलाय, त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प, यामध्ये अध्यक्ष महाराज, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानामध्ये जवळजवळ 18,895 अर्ज प्राप्त झाले. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण कार्यक्रमात 8,407 अर्ज प्राप्त झाले. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प याच्यामध्ये 1,836 अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले. हे सर्व पूर्ण करण्यासाठी रुपये 209 कोटी लागणार आहेत. अर्थसंकल्पीय तरतूद अध्यक्ष महाराज या ठिकाणी 300 कोटी आहे, त्यामुळे पैशाची कुठेही अडचण नाही. राज्य पुरस्कृत तसेच रुपये 137 कोटी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान करता असे एकूण 437 कोटी आहेत. चंद्रपूरच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक त्यांनी जो प्रश्न विचारला, कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियानमध्ये जे काही प्रलंबित मे 2023 मध्ये आहेत 383, त्याच्यात लाभार्थी 121 आहेत आणि 26/7/2023 अखेर प्रलंबित 262 आहेत. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये प्रलंबित मे 2 अखेर 181 आणि एकूण 117 अखेर प्रलंबित आणि 64 लाभार्थ्यांना आता पण त्यात लाभ दिले गेलेला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 99 प्रलंबित होते, त्यात अखेर प्रलंबित 61 आहेत आणि आतापर्यंत 38 जणांना लाभ दिलेला आहे आणि एकूण लाभार्थ्याची संख्या ही 223 आहे आणि अखेर प्रलंबित 440 आहे. 2023-24 मध्ये 137 कोटी रुपयाची तरतूद कृषी यांत्रिकीकरण अभियान केंद्र पुरस्कृत निधी मागणी केलेली आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमामूळ तरतूद 2023-24 मध्ये 300 कोटी आहे आणि आज 300 कोटीपैकी 60 कोटीचा निधी प्राप्त व वितरित झाला आहे. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1,19,00,000 निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण प्रलंबित 440 अर्जासाठी 4,38,00,000 अनुदान आवश्यक आहे आणि आपल्या पुरवणी मागण्यात अध्यक्ष महाराज हे झाल्यानंतर तात्काळ ते 4 कोटी सुद्धा आणि महाराष्ट्रातले सुद्धा या योजनेतल्या सर्व लाभार्थ्यांचे लाभ मिळाले जातात. सुभाष देशमुख साहेब.
धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये 5वा प्रश्न विचारलेला आहे. विलंबाची कारणे काय आहेत विचारलेलं आहे. आपण उत्तर दिलंय प्रश्न उद्भवत नाही म्हणून दिलेलं आहे. उत्तराची कारणं विचारलीत आपणाला आणि आपण प्रश्न उद्भवत नाही म्हणून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं जरा तपासून घ्यावं. याचबरोबर राज्याचं सांगत असताना प्रचलित शब्द झालेला आहे. मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 10 ते 12 कोटी रुपयाचं अनुदान प्रलंबित आहे. केव्हापर्यंत देणार एवढी विचारतो. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी एकूण जी तरतूद आहे त्याच्या एकूण तरतुदीच्या 60 कोटी रुपये आपण आतापर्यंत वितरित केलेत. पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी आपण आणखीन ती रक्कम प्रस्तावित आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी वितरण हे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच प्रश्न उत्तराचा तास संपला आहे. लाभार्थ्यांचं या ठिकाणी लाभ दिले जातील. धन्यवाद.